आनी बादला बद्दल उलयत जाल्यार मातशें उतरात ना कित्याक म्हणल्यार ती जी कॉमेंटेटी तो दिता तो हांवें ते लायफांत खंय आयकलें ना. सो बाकी उतरां तुमी म्हाका बादला कितें आयकलां बरी कित्याक तो जो 5 मिनट उलयता पळय ती तुमकां आठवण वच सारकी उरतली. ओ तू बादल. थँक्यू सर. खरं तर माझ्यासाठी ही खूप मोठी अभिमानाची स्पर्धा आहे, कारण वर्षभर मी या स्पर्धेची वाट बघत असतो, त्यासाठी तयारी करत असतो. कारण माझा ब्रँड कॉमेंट्रीचा खूप वेगळा आहे. इतरत्र सगळीकडे मी मालवणी कॉमेंट्री करतो, पण हे एकमेव मैदान आहे ज्या ठिकाणी येऊन माझ्यासाठी आव्हान असतं की पूर्ण प्युअर मराठीमध्ये कॉमेंट्री करायची. आणि यावर्षी मला थोडी थोडी मालवणीसाठी सुद्धा संधी मिळाली. धन्यवाद कोकण मराठा स्पोर्ट्स क्लब, मनपूर्वक आपले आभार. ही स्पर्धा कायमस्वरूपी माझ्या मनात राहील, काळजात राहील. आणि जाता जाता काही शब्द म्हणजे अनेक गोष्टी असतात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगण्यासारख्या, त्याच्यातली एखादी गोष्ट मी सांगतोय आणि इथून रजा घेईन. छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचं काम अगदी जोमाने चाललं होतं आणि अशाच एका वेळी थोडीशी आर्थिक चणचण भासू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर प्रश्न पडला आता काय करावं, आणि त्यांनी एका सावकाराला निरोप धाडला, ये थोडंसं बोलायचंय. तो सावकार आला राज दरबारात. छत्रपती शिवाजी महाराज त्याला म्हणाले, एक राजा म्हणून नाही, एक सामान्य नागरिक म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. स्वराज्यासाठी थोडीशी आर्थिक चणचण आहे, मला तुझ्याकडून कर्जाऊ स्वरूपात काही रक्कम पाहिजे. तो सावकार सुद्धा हुशार होता. सावकार म्हणाला, एक राजा म्हणून नाही, माझे ग्राहक म्हणून मी तुम्हाला विचारतोय. आर्थिक मदत मिळेल, कर्ज मिळेल, पण त्यासाठी तारण काय ठेवणार. आता प्रश्न पडला स्वराज्याचा राजा, आणि त्या स्वराज्याच्या राजाला तो सावकार विचारतोय कर्जाऊ रकमेसाठी तारण काय ठेवणार. शिवाजी महाराज उत्तरले, तारण नाही ठेवलं तर कर्ज मिळणार नाही का. सावकार म्हणाला, कर्जाऊ स्वरूपात रक्कम घेताना हा नियम आहे, तारण काहीतरी ठेवावं लागतं. आता राजा म्हणून तुम्ही सांगावं, मी नियम मोडावा की तो पाळावा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, नाही, नियम मोडता कामा नये, मला रक्कम पाहिजे, कर्जाऊ पाहिजे, आणि त्यासाठी तारण सुद्धा मी देणार. बाजूलाच पडलेली एक छोटीशी गवताची काडी छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलली, त्या सावकाराकडे दिली आणि त्याला म्हणाले, ही गवताची काडी आजपासून तुझ्याकडे तारण राहील, मला कर्जाऊ रक्कम पाहिजे, बोल, देशील की न देशील. सावकार म्हणाला, ठीक आहे, ही गवताची काडी मी माझ्याकडे तारण ठेवतोय आणि तुम्हाला कर्जाची रक्कम देतोय. कालांतराने व्यवहार झाला, कर्जाची रक्कम मिळाली, मोहिमा निघाल्या, सुरतची लूट आली, पुन्हा एकदा खजिना भरला. सावकाराला निरोप दिला, जी काही तुझी कर्जाची रक्कम होती त्याचं व्याज आणि मुद्दल भरणा करायचं आहे, तू दरबारात येऊन जा. सावकार तयारीनिशीच आला होता, रक्कम मोजून समोर ठेवली होती आणि शिवाजी महाराज म्हणाले, ही तुझी रक्कम आहे, तू घे आणि कर्जातून मला मुक्त कर. सावकार हसत हसत त्या रकमेपर्यंत जाऊ लागला. तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले, थांब, तारण म्हणून ठेवलेली माझी गवताची काडी कुठे आहे. सावकाराला प्रश्न पडला, तारण म्हणून ठेवलेली गवताची काडी, आणि ती आता काय करायची. पण सावकार हुशार होता, नियम त्याने सुद्धा पाळले होते. ती गवताची काडी त्याने तिजोरीत जपून ठेवली होती. येतानाच ती तिजोरीतून गवताची काडी सुद्धा त्यांनी आणली होती. हसत हसत स्वास्थ्य वदनाने ती गवताची काडी त्यांनी महाराजांच्या समोर धरली आणि महाराजांना विचारलं, महाराज, एवढे मोठे राजा, ही गवताची ताडी, ही गवताची छोटीशी काडी तुम्ही माझ्याकडे तारण ठेवलात, त्याच्यावर कर्ज घेतलात, आज कर्जाची फेड सुद्धा तुम्ही करताय, मग या गवताच्या काडीचं तुम्ही काय करणार. या गवताच्या काडीचं तुम्हाला महत्त्व ते काय आणि ती तुम्हाला का पाहिजे. आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर होतं, या स्वराज्यात, या हिंदवी राज्यात माझ्या शेतकऱ्याची एक गवताची काडी सुद्धा कुणाकडे गहाण पडता नये, हाच माझा उद्देश आहे आणि त्यासाठी हे स्वराज्य आहे. बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो, शिकतो, ऐकतो, सोडून देतो, पाश्चात्यांचं अनुकरण करतो, त्यांचं मोठेपणा सांगतो. आता थोडंसं जर मला सांगायचं झालं, मला आठवत नाही, धावण्याची जर शर्यत मोठी घेतली तर कुठची असते शर्यत. रनिंगसाठी सगळ्यात मोठी शर्यत रनिंग, म्हणजे सगळ्यात मोठी धावण्याची शर्यत जगात. अगदी बरोबर, कुठची म्हटलात. मॅरेथॉन. किती किलोमीटर असते. 42, 42 फुल मॅरेथॉन. हा थोडी माझी स्मरणशक्ती कमी झाली वाटतं. तर मॅरेथॉन 42 किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर. सगळ्यांना माहिती आहे. बरं वाटलं, नॉलेज तुमचं जनरल नाही आहे, जनरल नॉलेज माझ्यापेक्षा चांगलं आहे. तर मॅरेथॉन 42 किलोमीटरची, हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटरची बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला त्याबरोबर हे पण माहिती असेल की ही मॅरेथॉन कुठे झाली होती. ग्रीस देशात मॅरेथॉन नावाचं पठार आहे, त्या पठारावर एक युद्ध झालं
आणि ते युद्ध जिंकल्यानंतर एक सैनिक निघाला, अथेन्समध्ये जायचं होतं, आपण जिंकलो ही बातमी त्याला आपल्या राजाला सांगायची होती. मॅरेथॉनमधून तो निघाला, ते पठार पार केलं, तिथे पोचला, आपल्या राजाला सांगितलं आम्ही जिंकलो, आणि तिथेच कोसळला आणि गतप्राण झाला. ते अंतर होतं 42 किलोमीटर, 42.19, आणि त्याच्या स्मरणार्थ मॅरेथॉन ही स्पर्धा चालू झाली. आपणही इकडे तिकडे आजूबाजूला मॅरेथॉन भरवतो. खरं तर टाळ्या वाजवायची गोष्ट पुढे आहे. 42 किलोमीटर तो सैनिक धावला, गेल्यानंतर मृत्युमुखी पडला, त्याचं कौतुक आपण अजूनही करतोय. पण आपल्याला आठवतंय काय 12 जुलै 1660? कोणाला माहिती आहे 12 जुलै 1660? 12 जुलै 1660 पन्हाळ्यावरून माणसं निघाली. भयान रात्र होती, मुसळधार पाऊस होता, सोबत भाले होते, तलवारी होत्या, ढाली होत्या, पाठी सैनिक होते. 300 बादल त्या दरीत उतरले. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी खांद्यावर होती आणि मावळे निघाले, पन्हाळ्यावरून निघाले. दौड सुरू झाली. वाटेत पावनखिंड, ती पावनखिंड ओलांडून ही दौड, ही विजयी दौड विशाळ गडापर्यंत जाऊन पोचली. प्रचंड पाऊस, सोबत भयान शांतता, अंधार असा की डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही. आणि अशा वातावरणात आमच्या मावळ्यांनी ही दौड पूर्ण केली. किती होती? 21 किलोमीटर, 42 किलोमीटर, तब्बल 52 किलोमीटरची दौड आमच्या मावळ्यांनी पूर्ण केली. ही गोष्ट आहे टाळ्या वाजवण्याची. दुर्दैवाने आम्ही आपला इतिहास विसरतोय आणि पाश्चात्यांचा इतिहास मात्र प्रमोट करतोय, त्यांना पुढे करतोय. पाश्चात्यांनी जे केलं ते योग्य होतं. त्यांनी आपला इतिहास, त्यांच्या इतिहासातील माणसांना पुढे केलं. एखादा चित्रपट छोट्या छोट्या गोष्टींवर येतो, हिट होतो, पण आमची पावनखिंड कधीतरी जाऊन बघावी. अवघ्या 300 बांधलांना घेऊन बाजीप्रभूंनी 2000 गनिमांची दिलेली झुंज, रक्ताचा अभिषेक करून पावन केलेली ती पावनखिंड आणि हा इतिहास आपल्या मुलांना तुम्ही सांगणं खूप गरजेचं आहे. भविष्यात हा इतिहास जर आपल्या मुलांना तुम्ही सांगितला नाही, जर आपला इतिहास आपल्या मुलांना सांगितला नाही, तर आपला भूगोल बदलायला वेळ लागत नाही. कोकण मराठा स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेच्या निमित्तानं गेली 3 वर्ष आपण मला ऐकताय. स्पर्धेच्या समारोपाच्या निमित्तानं पुन्हा एकदा माईक माझ्या हाताकडे येतो. खूप काही बोलायचं सुचत असतं, पण वेळेचं भान असतं. सगळ्यात जास्त चिंता असते कोकण रेल्वे वेळेवर सुटली तर काय होईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला गेले 2 दिवस सहन केलात. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम कॉमेंट्रीच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याची तुम्ही मला संधी दिल्यात. तुम्ही सगळ्यांनी आवडीने ऐकल्यात. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. थांबतोय. एकदा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी हर हर. छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या आणि आज राजमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती, राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोमंतक. थँक यू बादल चौधरी, ॲज ऑलवेज.